नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. आज ना कांदा भजी भाजायचे आहेत. खूप दिवस झालं गहू आणलेले आहेत, पण त्याला सुकवायला काही टाईमच नाही बघा. तर पोरं म्हणली अगोदर सकाळ सकाळ आहे तर कुरकुरीत भजी भाज मम्मी. म्हणून म्हटलं चला कांदा भजी मस्त ना हॉटेलसारखीच भाजू. म्हणून इथं घेतलं मक्याचं गावचं पीठ आणि बेसन पीठ आणि कांदा आणि त्यात मसाला टाकला. काय काय ती भजी भाजायला पीठ आहे ते भिजवून ठेवलं. त्या अगोदर म्हटलं पापड भाजून घ्यावं. पापड वगैरे भाजून घेतले. आता म्हटलं भजी सोडावी तेलात. सोडली बरं का भजी आणि भाजून घेतली बघा चरारा. मस्त अशी भजी कडक अशी झालेली होती. तर बाहेर आता म्हटलं ऊन लागते कट्ट्यावर, तर गहूसुद्धा सुकट टाकू. कारण किती दिवस झालं आणलेले आहेत वाशीवरनं, ते सुकायला टाकायचेच होते. सुकट टाकले आणि ही संध्याकाळची वेळ होती. स्वयंपाक म्हटलं लवकर आवरून घ्यायचा आणि मला फ्रीज साफ करायचं होतं. स्वयंपाक झाला की लगेच फ्रीज म्हटलं साफ करून घ्यावं. खूप दिवस झालं म्हणत होती फ्रीज साफ करायचं, पण टाईमच नव्हता अहो भेटत. आज म्हटलं टाईम काढून फ्रीजच साफ करून घ्यावं. खूपच खराब झालं आहे बरं का. मी लिक्विड वापरलेलं आहे ते बघा. मोठा व्हिडिओ मी केलेला आहे यूट्यूबवरती. तुम्हाला जर तो बघायचा असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती जाऊन बघू शकता. तर इथं बघा मस्त असं छान ना काच पण मला घासून घ्यायची होती आणि काचच्या बाजूला जी पांढरी पट्टी आहे का नाही ती पण घासून घेतली चकचकीत लकलकीत. आता फ्रीज घेतलं पुढं आणि पाठीमागची बाजू आहे ती कपड्यानंच पुसून घेतो बघा. नाहीतर ना सगळे तारा आहेत त्या उचसून जातील फ्रीजच्या. तर बघू शकता किती घाण आहे. ती घाण काढली आणि आता म्हटलं फ्रीज आहे त्यातनं जरा ताराच्या कात्यानं घासून घ्यावं. आता बघू शकता तुम्ही कितीतरी घाण आहे फ्रीजमध्ये. घेतलं कपड्यानं ओल्या पुसून 2-3 पाण्याने ना कपड्यानं पुसून घेतलं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका बरं का. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता किती छान असं फ्रीज